नमस्कार, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, यावर्षी 2024च्या होळी या सणावर चंद्रग्रहणाचं सावट आलेलं आहे. प्रेग्नेंट बायकांनी वेद पाळावेत का, होळी पूजन करावे का? तर हे चंद्रग्रहण तब्बल 4.5 तासाचं आलेलं आहे. तर ते नेमकं कधी आहे? चंद्रग्रहण आणि होळीचं सण हे 100 वर्षांनी एकत्र आलेलं आहे. तर हे चंद्रग्रहण विशेष पण असणार आहे. तर याबद्दलची आपण माहिती पाहूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी केलं जातं. तर यावर्षी 2024 मध्ये 24 तारखेला होलिका दहन केलं जाईल आणि धुलीवंदन हे 25 तारखेला केलं जाईल. तर 25 तारखेला चंद्रग्रहण हे आलेलं आहे यावर्षी. मंडळी, चंद्रग्रहण हे खगोलीय घटना असली तरी पण आपल्या धर्मशास्त्रामध्ये ते शुभ मानले जात नाही. असं मानलं जातं की ग्रहण काळामध्ये अनेक प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असतात, ज्यांचा मानवावर आणि पूर्ण विश्वावर परिणाम होत असतो. त्यामुळे यावर्षी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण हे शुभ मानले जात नाही. आता तुम्ही म्हणता की धुलीचं दहन हे 24 तारखेला केलं जाईल. तर होळी 24 तारखेला साजरी केली जाणार आहे आणि चंद्रग्रहण 25 तारखेला आलेला आहे. मग होळीवर चंद्रग्रहण कसं काय? तर तसं नाही. होळी सण हा 2 दिवस साजरा केला जातो आणि रंगपंचमी धरून तर 4-5 दिवस साजरा केला जातो. धुलीवंदन हे होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केलं जातं. त्यामुळे होळी हा सण 2 दिवस असतो. तर त्यामुळे चंद्रग्रहण हे होळीवरच आलेलं आहे. यावर्षी 2024 मधल्या फाल्गुन महिन्याची पौर्णिमा 24 मार्च रोजी सकाळी 9:24 सुरू होईल आणि 25 मार्च रोजी दुपारी 12:25 समाप्त होईल. तर 25 तारखेला चंद्रग्रहण होणार आहे. तर त्याचा पण टायमिंग मी तुम्हाला सांगते. तर 25 तारखेला सकाळी 10:23 चंद्रग्रहण हे सुरू होईल आणि दुपारी 3:02 समाप्त होईल. तर हे वर्षाचे पहिले चंद्रग्रहण आहे. तर हे भारतामध्ये दिसणार आहे की नाही, हा पण एक मोठा प्रश्न आहे. तर हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नाही आणि हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचं सूतकसुद्धा अवैध आहे आणि त्याचा परिणामसुद्धा आपल्या होळीवर होणार नाही. त्यामुळे आपण कसलीही काळजी करायचं कारण नाही आणि प्रेग्नेंट बायका आहेत त्यांनीसुद्धा काळजी करायचं कारण नाही, कारण आपल्या इकडं चंद्रग्रहण हे दिसणारच नाही. त्यामुळे होळीचा सण आपण अगदी आनंदाने साजरा करायचा आहे. तर अशा प्रकारे प्रेग्नेंट बायकांनी सूतक पाळायचे नाही किंवा वेद सुद्धा पाळायचे नाही. चंद्रग्रहण आपल्या इकडे दिसणारच नाही, त्यामुळे काळजी करायचं कारणच नाहीये. तर चंद्रग्रहणाच्या वेळी आणि सूर्यग्रहणाच्या वेळी जे मंदिर असतात त्यांचे सुद्धा दरवाजे लावले जातात. तर देवाची सुद्धा आपल्याला पूजा करायची नसते, कुठलीही पूजा करायची नसते, देवाला हात सुद्धा लावायचा नसतो. तर आपल्या इकडे दिसणारच नाही चंद्रग्रहण, त्यामुळे आपण होळीची पूजाही करू शकतो. तर होळीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सुद्धा मी तुम्हाला सांगते, पण त्याआधी हे चंद्रग्रहण शुभ आहे की अशुभ आहे ते पण पाहूया आपण. तर या वर्षीच्या पहिल्या चंद्रग्रहणाचा सगळ्या राशींवर परिणाम होणार आहे, पण काही राशी अशा आहेत त्या राशींवर चंद्रग्रहणाचा काही विशेष प्रभाव पडलेला दिसेल. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन, सिंह, मकर आणि धनु राशीच्या लोकांवर चंद्रग्रहणाचा काही विशेष प्रभाव पडणार आहे, म्हणजे शुभ प्रभाव पडणार आहे. तर पंचांगानुसार होली दहनाचा शुभ मुहूर्त दिलेला आहे 24 तारखेला रात्री 11:13 पासून ते रात्री 12:27 पर्यंत. तर प्रत्येक ठिकाणची प्रथा थोडीफार वेगळी असू शकते. काही ठिकाणी होळीच्या दिवशी संध्याकाळी होलीचं दहन केलं जातं, तर कोणी रात्री 12 वाजता पण होलीचं दहन करतात. तर कसल्याही प्रकारची अंधश्रद्धा पाळण्याची गरज नाही, कारण चंद्रग्रहण आपल्या इकडे दिसणारच नाहीये. त्यामुळं बिनधास्त तुम्ही होलिका दहन करायचं आहे होळीच्या दिवशी. तर मैत्रिणींनो, होलिका दहनाच्या दिवशी म्हणजे होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या अंगणामध्ये स्वच्छ करायचं, किंवा तुम्ही सारूही शकता किंवा पाण्याने सडा मारला तरी पण चालतं. तर पाण्याने सडा मारा किंवा सारवा. त्याच्यावरती आपल्याला जिथं होलिका पेटवायची आहे तिथं आपण मुठभर तांदूळ किंवा गहू ठेवायचे, त्यावरती एक सुपारी ठेवायची आणि 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आणि त्यावरती तुम्ही गौऱ्या आहेत शेणाच्या त्या तुम्ही रचायच्या, किंवा गौऱ्या नसतील सिटीमध्ये तर तुम्ही लाकडंही ठेवू शकता. होळीभोवती छानपैकी अशी रांगोळी काढायची. त्यानंतर होळीला आपण एरंडाचं पान मिळालं तर पान ठेवा, किंवा उसाचं एखादं दांडकं मिळालं तर तेही तुम्ही ठेवू शकता. नाही मिळालं तर काही हरकत नाही.
तर होळीच्या दिवशी बाजारामध्ये हमखास विकायला येतच, तर ते तुम्ही आणायचं आहे. ते होळीला लावायचं. होळीमध्ये आपण खोबऱ्याची एक घाटोरं टाकायचं छोटंसं, आणि आपण गुढीपाडव्याला जी घाटी आणतो ना, तर ती घाटी पण आणायची आहे. घाटीसुद्धा आपण होळीला लावायची. आणि त्यानंतर आपण होळीच्या शेजारीच थोडे थोडे तांदळानी ढीग ठेवायचे छोटाले, आणि त्यावरती 2 ढिगावरती 2 सुपाऱ्या ठेवायच्या. एक गणपती बाप्पाची सुपारी आणि एक सर्व देवांची सुपारी असं ठेवायचं. आणि त्यांच्यावरून असं पाणी ओवाळायचं, त्यांना हळदी कुंकू धूपदीप दाखवायचं. आणि मग आपण होळी पेटवायची. होळी कशी पेटवायची, तर आपण भीमसेनी कापूर असतो त्यांनी पेटू शकता, किंवा साधा जरी कापूर असला तरी पण चालेल, पण कापराने तुम्ही होळी पेटवा. त्यामध्ये प्लास्टिक वगैरे टाकू नका किंवा काडीसुद्धा ओढू नका. कापूर पेटवायचा आणि मग त्यामध्ये टाकायचा, आणि त्यांनी तुम्ही होळी पेटवायची आहे. आणि होळी जर पेटत नसेल तर थोडंसं तूप जरी टाकलं तरी काही हरकत नाही. थोडंसं तूप टाका आणि खोबऱ्याची एक घाटोरं टाका छोटंसं, त्यांनी पण होळी छानपैकी अशी पेटले जाते. आणि खोबऱ्याचं घाटोरं थोडंसं एक्स्ट्रा टाकायचं, म्हणजे ते पेटलेल्या खोबऱ्याच्या घाटोऱ्यातून आपल्याला त्यामधून काढून नैवेद्यसुद्धा खायचा असतो, म्हणजे प्रसाद खायचा असतो. तर आपल्या सगळ्या घरातल्यांनी त्या खोबऱ्याच्या घाटोऱ्यामधला थोडा थोडा प्रसाद करून घेऊन खायचा असतो, आणि बाकीचं होळीमध्ये जळू द्यायचं. त्यानंतर पाण्याच्या तांब्यानी म्हणजे पाणी घालत 5 वेढे मारायचे होळीला. हळदी कुंकू व्हायचं, नमस्कार करायचा, नारळ फोडायचा. आणि या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो, तर पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे होळीला. आणि आपण होळीला नैवेद्य दाखवल्यानंतर त्या नैवेद्यावरून 3 वेळा पाणी नक्की ओवाळायचं आहे. तर अशा प्रकारे आपण होळीमध्ये आपलं दुःख, दारिद्र्य, त्यानंतर काही बाधा असेल किंवा नजर असेल, काही असेल ते आपण सगळं होळीमध्ये दहन करायचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही कटकटी असतील, काही अडीअडचणी येत असतील, तर आपण काय करायचं, हातामध्ये मूठभर तांदूळ पकडायचे आणि ती मूठ एकदम पॅक पकडायची, अशी दाबून ठेवायची. आणि आपण आपली जी अडचणी आहेत किंवा कटकटी असतील, नजर असेल, ते आपण बोलायचं आहे आपल्या मनामध्ये, आणि ते तांदूळ आपण होळीमध्ये सोडायचे आहेत. आणि सगळे काही संकट असतील, अडीअडचणी असतील, ते सगळं होळी देवीला म्हणायचं, त्यामध्ये सगळं दहन होऊ दे आणि सुख समृद्धी माझ्या घरामध्ये येऊ दे. अशा प्रकारे आपण होळीचं दहन करायचं आहे. आणि या पाठीमागे एक सायन्स पण आहे बरं का. तर ते कसं, तर ते पण सांगते, ऐका. तर फाल्गुन महिन्यामध्ये चैत्र पालवी फुटत असते झाडांना, आणि झाडांची पालवी काय करत असते, कार्बन डायऑक्साईड ओढत असते, म्हणजे आतमध्ये घेते, आणि ऑक्सिजन बाहेर सोडत असते. त्यामुळे झाडांसाठी सुद्धा ते उपयोगी ठरले जातं. त्यामुळे सायन्समध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, होळी ही त्यामुळे सुद्धा पेटवली जाते पृथ्वीचा समतोल ठेवण्यासाठी. तर मंडळी, छोटीशी माहिती, छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.